सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांना हर घर तिरंगा मोहिमेदरम्यान विना हेल्मेट मोटरसायकल चालवत स्टंट करणं भोवलंय। नियमांचा भंग केल्याबद्दल मोटर वाहन कायद्यान्वये पोलिसांनी कारवाई करून दंड आकारलाय। लोकप्रतिनिधी या नात्याने देशमुख यांनी स्वतःच्या कृतीतून जनतेला नियम पाळण्याची शिकवण देणं गरजेचं होतं। मात्र त्यांनी बेजबाबदार कृत्य केल्यानं सोशल माध्यमांवर अनेक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। 13 ऑगस्ट रोजी सावनेरमध्ये हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। अतिउत्साहात देशमुख यांनी अग्निशमन दलाची मोटरसायकल विना हेल्मेट चालवली। ही बाईक रॅली सावनेर नगरीतील मुख्य रस्त्यानं चौकात फिरली। या रॅलीमध्ये बाईकसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। त्यांच्या गाडीवर अग्निशमन दलाचे अधिकारी निखिलेश वाडेकर हे बसले होते। हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला। अनेकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली। त्यानंतर सावनेरमध्ये पोलिसांनी देशमुख यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करत दंड आकारलाय। या संदर्भात सावनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर खर्डे यांना विचारणा केली असता त्यांनी दुजोरा दिलाय। या प्रकरणात 1,500 ते 2,000 दंड आकारण्यात आला, इतकीच माहिती त्यांनी दिली आहे। पोलीस अधीक्षक उमेश पाटील यांनीही यावर भाष्य करण्याचं टाळलंय। या रॅलीमध्ये अनेक कार्यकर्ते विना हेल्मेट बाईक चालवत होते, त्यांच्यावर देखील कारवाई झाली का याची माहिती समोर आलेली नाही।